हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉग मध्ये। तर चला, स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आहे। तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असा झालेला आहे, तेव्हा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर आज मी आलेले आहे आर्टिफिशियल जे काही फ्लावर्स असतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आणि सोबतच इथे गणपतीचे डेकोरेशन वगैरे पण अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याला उपलब्ध होतात। सो त्या ठिकाणी मी आज आलेले आहे। तर मला इथले जे डेकोरेटिव्ह जे सामान आहे ते खूप असं आवडलं आणि डिफरंट कलर आहे तिथे अवेलेबल आहेत आणि क्वालिटी तर अप्रतिम अशी क्वालिटी आहे। सो मला तर ते सगळं काही गोष्टी तिथल्या ज्या काही वस्तू वगैरे आहे डेकोरेटिव्ह वगैरे सामान ते अगदी आवडलं। त्यामुळे म्हटलं चला आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायला काहीच हरकत नाहीये। तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण बघायचा आहे। तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे काही आपल्याला झुंबर म्हणजे जे काही झुंबर असतात, झुंबरने आपण डेकोरेटिव्ह करत असतो। वेगवेगळे प्रकार असतात डेकोरेशनचे किंवा मग दिवाळीसाठी लागणारे जे काही डेकोरेटिव्हच्या वस्तू आहेत ते खूपच कमी दरामध्ये इथे उपलब्ध आहे। आणि ऑल फेस्टिवलसाठी म्हणजे जसे मेहंदी, हळद, दिवाळी यांसारखे जे काही फेस्टिवल असतात ना, तर त्यासाठी सुद्धा इथे डेकोरेटिव्ह सामान मिळत असते। आणि तुम्हाला हव्या त्या डिझाईनमध्ये किंवा मग हव्या त्या कलरमध्ये इथे ह्या वस्तू उपलब्ध असतात। आणि जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने जर डेकोरेटिव्हची वस्तू जर त्यांच्याकडून करून घ्यायची असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ शकता। फक्त त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो आणि त्या वेळेमध्ये त्या वस्तू उपलब्ध होऊन जातात। इथे प्लास्टिक पॉट सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, म्हणजे 1 फुटापासून ते 36 इंचापर्यंत आपल्याला प्लास्टिक पॉट हे वेगवेगळ्या प्रकारचे मिळत असतात। त्याशिवाय लूज फ्लावरचे प्रकार तर खूपच आहे आणि हँगिंग आयटम पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारमध्ये इथे मिळून जातात। लूज फ्लावर तुम्ही इथे समोर बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असते। ॲक्च्युली मला जायला खूप थोडा उशीर झालेला होता, त्यामुळे ऑलमोस्ट माल थोडासा म्हणजे कमी प्रमाणातच होता, पण जे काही होतं ते भरपूर असं होतं। आता तुम्ही हे तोरण वगैरे पण बघू शकतात की इतके डिफरंट कलर आणि डिफरंट व्हरायटी मध्ये इथे तोरण वगैरे मिळत होते। तर अगदी माणूस असं कन्फ्यूज होऊन जात होतं की काय घ्यायचं आणि काय नाही। सो तर मला असं वाटलं की याचा फायदा तुम्हाला सुद्धा झाला पाहिजे, तर मी त्यासाठी याचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ॲड्रेस हा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे। मोत्याच्या माळा, केरळा बंच खूपच सुंदर प्रकारात इथे मिळतात आणि ह्या ज्या कुंड्या वगैरे आहेत ना, ह्या सुद्धा इथे मॅन्युफॅक्चर केल्या जातात। आणि जे प्लास्टिक पॉट वगैरे असतात तर ते साईजनुसार ₹1.20 सुद्धा आपल्याला मिळतात आणि डझनवरती आपल्याला हे उपलब्ध होतात। तर इथे बघू शकता तुम्ही डिफरंट कलरचे डिफरंट व्हरायटीमध्ये आपल्याला इथे हे फ्लॉवर पॉट उपलब्ध होतात। तर मी इथे आल्यानंतर मला तर भयंकर असं आवडलेलं आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिझाईनमध्ये फ्लॉवर पॉट वगैरे असतात ते सुद्धा आपल्याला इथे मिळून जातात। तर शक्य होईल तेवढा व्हिडिओ घेण्याचा तुमच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। आणि आपल्याला जे काही डेकोरेशनचं सामान लागतं गणपतीसाठी ते सुद्धा इथे व्यवस्थित दरामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे। सो मी गणपतीच्या डेकोरेशनची जी काही शॉपिंग आहे ती इथूनच केलेली आहे असं म्हणता येणार आहे। सो तुम्ही आता इथे बघा की किती सुंदर असे ॲपल पॉट आहे, चौकोनी पॉट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि कलर वगैरे इतके डिफरंट कलर मिळतात ना, इंग्लिश कलर वगैरे सुद्धा आपल्याला इथे छान प्रकारे मिळून जातात। घरी जर फुलांचे डेकोरेशन करायचे किंवा मोतीचे डेकोरेशन करायचे असेल तर किलोवर सगळे मटेरियल मिळते। लूज फ्लावरमध्ये तर पाहिजे ते कलर आणि इंग्लिश कलर आणि पाहिजे ती व्हरायटी इथे मिळत असते। ₹3 पर पीस प्रमाणे आपल्याला इथे एक फुल मिळत असतात, म्हणजे ₹36 डझन असं फ्लावरची जी काही रुपीज आहे ते आपल्याला मिळत असतात। लूज फ्लावर मिळत असतात आणि इथे समोर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करून देत असतात, चटई टाईप वगैरे आणि हवा त्या कलरमध्ये हव्या त्या व्हरायटीमध्ये मिळत असतात। आणि हे जे ग्रास वगैरे आहे, आर्टिफिशियल ग्रास वगैरे सुद्धा इथे उपलब्ध होऊन जातात। सो इथे आल्यानंतर मला खरंच असं वाटलं मी काय घेऊ आणि काय नाही। तर हा माझ्या हातातला पॉट तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असा हा पॉट होता आणि हाच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे सगळे काही पॉट आपल्याला उपलब्ध होऊन जातात।
तर चला, गणपतीच्या डेकोरेशनचे जे काही वस्तू वगैरे आहे ते तर मी इथून खरेदी केलेच आहे आणि दिवाळीचा मालसुद्धा यांच्याकडे ऑलमोस्ट तयार होणार आहे. सो मी दिवाळीचं पण जे काही डेकोरेशनचं सामान असतं, जे काही आपल्याला डेकोरेशनला लागतात वस्तू, त्यासुद्धा मी इथूनच घेऊन जाणार आहे. कारण की मला खरंच म्हणजे होलसेल दरामध्ये आणि आपल्या बाहेरच्या जे मार्केटमधले जे रेट आहे त्याच्यामध्ये खरंच खूप फरक जाणवला. आता मी ह्या ज्या कुंड्या आहेत ना, तर त्या मी 100ला बाहेर 120ला 4 अशा काहीतरी बघितल्या होत्या आणि मला इथे 20 रुपये पर पीस अशा ह्या जे काही फ्लॉवर पॉट किंवा कुंड्या आहेत त्या मला मिळालेल्या आहे. सो मी खूप हॅप्पी झाले इथे आल्यानंतर. माझ्या घरापासून डिस्टन्स मला थोडासा दूर पडलेला आहे, पण भलतीच मी इथे आल्यानंतर शॉपिंग केलेली आहे. खूप सारे व्हरायटीचे कलर्सचे फुलं घेतलेले आहे आणि इथे स्वतः आपल्याला मोजून वगैरे फुलं घ्यावी लागतात आणि मग त्यानंतर इथे बिल तयार होत असतं. तर इथला स्टाफ पण खूप असा हेल्पफुल वाटला मला. छान होता स्टाफ. अगदी जी वस्तू हवी ती वस्तू त्यांनी दाखवली, ज्या वस्तूची किंमत हवी आहे त्या वस्तूची किंमतही त्यांनी दाखवली. प्रचंड अशी गर्दी होती शॉपमध्ये आम्ही गेल्यानंतर, पण छान एंटरटेन त्यांनी केलेलं आहे. सो माझी तर गणपतीच्या डेकोरेशनची शॉपिंग अशा पद्धतीने मी इथून केलेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर उशिरा भेटला असेल तर काही हरकत नाही, तुम्ही नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी तुम्ही इथूनच गणपतीची जी काही डेकोरेशनची जी शॉपिंग आहे ती करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे की फक्त गणपतीच नाही तर हळद, मेहंदी, परत दिवाळी, गणपती फेस्टिवल, ऑल फेस्टिवलसाठी इथे जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते आपल्याला इथे उपलब्ध होऊन जातं. तर चला, शॉपिंग तर करायला सांगते आहे, पण ॲड्रेस कुठे सांगितला आहे मी अजून. तर आता ॲड्रेस नोट डाऊन करून घ्या तुम्ही. नाशिक, पेठ रोड, तवली फाटा, सद्गुरुनगर, रसाळ कॉलनी, दुर्गा फ्लावर असा यांचा ॲड्रेस आहे. तर आय होप तुम्हाला ॲड्रेस समजला असेल. नाशिकमध्ये आल्यानंतर पेठ रोड लागतं, नंतर तवली फाटा लागतो, त्यानंतर तवली फाट्यावर गेल्यानंतर सद्गुरुनगर आहे. सद्गुरुनगरमधून 200 मीटरवरती रसाळ कॉलनी आहे आणि दुर्गा फ्लावर असं यांच्या मॅन्युफॅक्चरिंगचं नाव आहे. तर असा आहे यांचा ॲड्रेस. आय होप तुम्हाला ॲड्रेस समजला असणार आहे. तर पुढच्या वर्षीची गणपतीची शॉपिंग नक्की 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 इथून करा आणि दुर्गा फ्लावर मॅन्युफॅक्चरिंगला नक्की एकदा भेट द्या. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची माझी गणपतीची शॉपिंग होती. तर आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.